नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. वंध्यत्वावर बोलू काही या विषयावरच्या चर्चेच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे संचालक डॉक्टर यशवंत माने सर. नमस्कार डॉक्टर माने, आपल्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. डॉक्टर माने यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा तालुक्यातल्या माडस गावामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात झालाय. नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MBBS ही पदवी त्यांनी मिळवली. तिथेच DGO ही पदव्युत्तर पदविका आणि त्याचबरोबर DNB ही पदवी सुद्धा त्यांनी मिळवली. भारतातल्या पुद्दुचेरीतल्या जिपमर या संस्थेमध्ये प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग विभागामध्ये वरिष्ठ रजिस्ट्रार म्हणून उत्कृष्ट सेवा त्यांनी बजावली. तामिळनाडू राज्यातल्या वेल्लोर इथल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन युनिट या विभागामध्ये 1 वर्ष त्यांनी सेवा दिली. डॉक्टर माने यांनी ऑल इंडिया एंट्रन्स ऑफ नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन परीक्षा उत्तीर्ण करून पोस्ट डॉक्टरल फेलोशिप इन रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन शिक्षणासाठी कोलकाता इथं प्रख्यात डॉक्टर BN चक्रवर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वर्षांची उच्च वैद्यकीय पदवी संपादन केली आणि ही पदवी मिळवलेले डॉक्टर माने हे महाराष्ट्रातले पहिले डॉक्टर आहेत. डॉक्टर माने यांनी बोस्टन IVF US इथून उच्च शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. डॉक्टर माने यांनी आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय प्रतिनिधींच्या परिषदांमधून व्याख्यानं सुद्धा दिली आहेत. डॉक्टर यशवंत माने यांच्या नाशिकच्या अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये अत्याधुनिक IVF ही उपचार पद्धती वापरून गेल्या दशकभरात 1300हून अधिक टेस्ट ट्यूब बेबींचा यशस्वी जन्म झालेला आहे. भारतातल्या कुठल्याही IVF सेंटरपेक्षा अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरचा सक्सेस रेट हा सर्वाधिक आहे आणि या सेंटरच्या सहसंचालिका डॉक्टर पल्लवी माने या नाशिकमधल्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. डॉक्टर पल्लवी माने यांनी मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेज आणि JJ हॉस्पिटल्समधून MBBSची पदवी मिळवलेली आहे आणि तिथूनच त्यांनी DGO ही पदव्युत्तर पदविका प्राप्त केलेली आहे. रुग्णांच्या उपचारासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होत आहे. डॉक्टर यशवंत माने यांच्या अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरनं राज्यातलं पहिलं सरोगेट हॉस्टेल सुद्धा सुरू करून सर्वाधिक सरोगसी बाळांचा जन्म सुद्धा अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्येच झालेला आहे. तर आज आपण माने सरांकडूनच वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर माने, पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. सरोगसी किंवा सरोगेट मदर हे सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत, पण नेमकं सरोगसी म्हणजे काय ते सांगाल? एखाद्या मॅरिड स्त्रीला जर प्रेग्नन्सी कॅरी करता येत नसेल किंवा प्रेग्नन्सी राहत नसेल तर मग अशा केसेसमध्ये आपण दुसऱ्या महिलेची गर्भपिशवीमध्ये तिचं बाळ आपण वाढवतो. ह्याला आपण सरोगसी असं म्हणतो. अच्छा, पण मग हे अशा पद्धतीचे उपचार नेमके कोण घेऊ शकतो? अशा काय ठराविक इंडिकेशन्स आहेत, मेडिकल इंडिकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये महिला सरोगसी प्रोग्रामला ऑप्ट करू शकते. काय मुलींना जन्मताच गर्भपिशवी नसते, त्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये रॉकी-टास्की सिंड्रोम असं म्हणतो. किंवा जन्मताच गर्भपिशवी खूप छोटी असते, गर्भपिशवी तयार व्यवस्थित झालेली नसते, किंवा काय कारणास्तव गर्भपिशवी काढलेली असते. प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये जर गर्भपिशवी काढली असेल तर रक्तस्राव खूप होत असेल, किंवा फायब्रॉइडच्या गाठीमुळे गर्भपिशवी काय कारणास्तव लग्नाच्या अगोदर काही मुलींमध्ये काढायची वेळ येऊ शकते, किंवा वारंवार त्या स्त्रीमध्ये IVF करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल, किंवा ट्युबरक्लोसिसमुळं गर्भपिशवीतलं आतलं अस्तर जर पूर्णपणे खराब झाला असेल, ज्याच्यामुळे त्या गर्भपिशवीमध्ये गर्भरोपण आणि गर्भवाढ होऊ शकत नाही, अशा केसेसमध्ये आपण सरोगसी सांगतो. बरं डॉक्टर, असं होतं की आपल्याला सरोगसीचा उपचार आहे आणि ती पद्धत आहे, त्यामुळे जर मला सरोगसीचा पर्याय निवडायचा असेल तर त्यावेळेला सरोगेट मदरची निवड नेमकी कशी केली जाते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सरोगेट मदर जेव्हा निवडतो तर तेव्हा आपण काही मेडिकल पॅरामीटर्स आपण सिलेक्ट करतो. तिचं वय 32 वर्षापेक्षा कमी पाहिजे. कारण 32 वर्षानंतर किंवा आफ्टर द एज ऑफ 32 or 35 जर त्या महिलेमध्ये जर सरोगेट मदरमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर तिच्यामध्ये ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम, डायबिटीसचे प्रॉब्लेम, बाळाचं कमी वजन होणे प्लस इतर मेडिकल कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. जेव्हा आपण सरोगेट मदरची निवड करतो तिचं वय युजली 32 वर्षापेक्षा कमी पाहिजे, तिला एक तरी मूल पाहिजे आणि तिच्या पूर्ण मेडिकल टेस्ट होतात. जे काय मेडिकल टेस्ट एक प्रेग्नंट मदरचे होतात सर्व तिचे मेडिकल टेस्ट होतात, प्लस तिचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसुद्धा होतं.
आणि ह्या सर्व पॅरामीटर्स तिने क्लिअर केल्यानंतर मग तिचं सरोगसी प्रोग्राममध्ये तिची निवड केली जाते. अच्छा डॉक्टर, आता निवड तर झालेली आहे की आपल्याला सरोगसी करायची आहे आणि त्यासाठी सरोगेट मदर सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. पण मग अशा वेळेला सरोगेट्स मदर जी असते तिला गर्भधारणा राहीलच याची खात्री देता येते का? नाही, अजिबात नाही आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो. आता क्लिनिकमध्ये आमच्याकडे भरपूर पेशंट्स येतात किंवा आम्हाला भरपूर मेल्स येतात की आम्ही सरोगसी करायचे आणि आम्हाला लगेचच बाळ हवं आहे. हा लोकांचा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना सरोगसी हे खूप ग्लॅमरस किंवा फॅन्सी गोष्ट वाटते. अनफॉर्च्युनेटली हे तसं नाही आहे. सरोगसी इज व्हेरी टाईम कन्झ्युमिंग, स्ट्रेसफुल आहे. जेनेटिक पेरेंट्ससाठी, सरोगेटसाठी हे जेवढं ग्लॅमरस किंवा जेवढं फॅन्सी वाटतं एवढं फॅन्सी नाही आहे ह्या गोष्टी. तर सरोगेट मदर निवडताना आपल्याला सर्व गोष्टी आपण सिलेक्ट करूनच आपल्याला सरोगेट मदर आपल्याला निवडता येते. आणि मग अशा वेळेला खात्री देता येतच नाही की गर्भधारणा राहीलच की नाही. कारण आपण जो गर्भ तयार करतो ते IVF पद्धतीनेच तयार करतो. बरोबर. म्हणजे जेनेटिक पेरेंट असतात, म्हणजे ज्यांचं बाळ जिच्या गर्भपिशवीत वाढणार आहे, तर त्यांचे आपण ओव्हम पिकअप करून एम्ब्रिओ तयार करतो. मग 3 दिवसापर्यंत किंवा 5 दिवसापर्यंत तो एम्ब्रिओ वाढवतो. आणि जे आपण एका नॉर्मल IVF केलेल्या कपलमध्ये तिच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर करतो, तिच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर न करता आपण सरोगेटच्या युट्रसमध्ये ट्रान्सफर करतो. हे ट्रान्सफर केल्यानंतर 100% खात्री अजिबात नसते की सरोगसी केल्याने हातात तुमच्या बाळ येईलच. कारण IVFचा सक्सेस रेट 60 to 70% आहे. प्लस जे कॉम्प्लिकेशन्स एका नॉर्मल मदरमध्ये होऊ शकतात, लाईक मिसकॅरेज होऊ शकतात, बाळाची वाढ होऊ शकत नाही, एक्टोपिक प्रेग्नन्सी होऊ शकतात, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. तर जे कॉम्प्लिकेशन्स आहेत एक नॉर्मल स्त्रीमध्ये होऊ शकतात ते कॉम्प्लिकेशन्स सरोगेट मदरमध्ये पण होतात. तर याची खात्री अजिबात नाही की सरोगसी केल्याने हमखासच तुमचं हातात बाळ येईल ते. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या मुद्द्यांचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येणार असतं तेव्हा जी गर्भवती स्त्री असते तिची विविध पद्धतीने सगळेजण काळजी घेत असतात. मग अशा वेळेला जेव्हा आपण सरोगसी करण्याचा निर्णय घेतो तेव्हा सरोगेट मदरची काळजी आणि खबरदारी किंवा तिला ज्या पद्धतीने उपचार दिले जातात ती काळजी आणि खबरदारी नेमकी कशी घेतली जाते? अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर नाशिकमध्ये आमच्याकडे सरोगेट हॉस्टेलची पद्धत आहे, जिथे IVF एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत 9 महिने ही मदर सरोगेट हॉस्टेललाच थांबते. एक तिथे तिची डेली चेकिंग होते, वेळेवर औषधं दिले जातात, तिला पोषक आहार दिला जातो आणि ती व्यवस्थित आराम करते की नाही ह्याची काळजी घेते. प्लस ह्या दरम्यान आमच्याकडे अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये तिचे गर्भसंस्कारचे प्रोग्राम पण आम्ही घेतो. योगा आम्ही त्यांना करायला लावतो आणि बाळाच्या वाढीसाठी जे काय पद्धती आहेत ते आम्ही राबवतो. बरोबर. डॉक्टर, सरोगसी करण्याचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुद्धा आहे, तर त्याविषयीची माहिती द्याल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लाईक आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आता ICMRनी काय गाईडलाईन्स लेट डाऊन केलेले आहेत की कोण कोण सरोगसी करू शकतं आणि काय काय कंडिशन्समध्ये सरोगसी करू शकतात. बरोबर. आता इव्हेंच्युअली कमर्शियल सरोगसी काय कालांतराने बंद होणार आहे आणि अलोस्ट्रिक सरोगसी म्हणजे जे नातेवाईक मधलीच एक स्त्रीला निवडायचं आणि तिच्यामध्ये आपण सरोगसी करायचं असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लाईक प्लॅनिंग आहे. अच्छा. आणि मग हा जो करार आहे तो दाम्पत्य आणि त्या सरोगेट मदर आणि तिच्या नवऱ्याबरोबर केला जातो? हो. हे जे आहे आता सध्या ICMRने लेट डाऊन केलेल्या गाईडलाईन्सनुसार एक 100 रुपीच्या स्टॅम्प पेपरवर एक डॉक्युमेंट बनवलं जातं जे की नोटराइज्ड होतं. त्याला काय लिगल स्टँडिंग असतं डेफिनेटली. हे डॉक्युमेंट जेनेटिक पेरेंट म्हणजे हजबंड वाईफ ज्यांचा तो गर्भ आहे आणि जी सरोगेट मदर आहे, सरोगेट मदर आणि तिचा नवरा ह्या चौघांचा कॉन्ट्रॅक्ट बनतो, ते एक्झिक्यूट होतो आणि मग ट्रीटमेंटला सुरुवात होते. बरोबर. त्यामुळे अगदी करार केल्यानंतरच या सगळ्या गोष्टीला आपल्याला हात घालता येतो, सरोगसीचा आपल्याला पर्याय स्वीकारता येतो. डॉक्टर, असं होतं की मूल जन्माला आल्यानंतर अर्थातच त्या आईचं म्हणजे जन्माला घातलेल्या आईचं आणि त्या बाळाचं नातं असतं. मग अशा वेळेला जे सरोगसीमधून जे मूल जन्माला येतं त्यावर त्या गरोदर महिलेचा अधिकार असतो का? नाही. हे जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं असतं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लिअर कट लिहिलेलं असतं की सरोगेट मदरचे काय हक्क आहेत आणि जेनेटिक पेरेंटचे काय हक्क आहेत. बरं. आणि होणाऱ्या बाळावरती, जन्माला येणाऱ्या बाळावरती सरोगेट मदरचा काही
कायदेशीररित्या हक्क नसतो अच्छा आणि बाळ जन्मल्यानंतर ते बाळ आपण जेनेटिक पेरेंटच्या हाती स्वाधीन करतो. अच्छा. त्यामुळे ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे किंवा हा जो करार आहे तो पूर्ण क्लिस्टल अँड क्लिअर असतो की यामध्ये सरोगसी केल्यानंतर ते बाळ त्या संपूर्ण त्या बाळाचे अधिकार हे त्या दाम्पत्याचे असतात. जेनेटिक पेरेंटचा असतो. जेनेटिक पेरेंट्सचा असतो. सर, सरोगसीतून जे बाळ जन्माला येतं त्या बाळाला कुणाचं नाव दिलं जातं? खूप महत्त्वाचा प्रश्न, छान प्रश्न आहे. जे सरोगसीमध्ये जन्माला येणाऱ्या बाळाचा जो जन्माचा दाखला आहे तो जेनेटिक पेरेंटच्या नावाने देतो. ओके. हां, जेनेटिक पेरेंटच्या नावाने आपण त्या बाळाचा जन्माचा दाखला असतो आणि सरोगेट मदरचा त्याच्यामध्ये कुठे नोंद नसते. ओके. त्यामुळे या सगळ्या बाळाचे सर्व लिगल राईट्स जे असतात ते हे जेनेटिक पेरेंटचेच राहतात. ओके. आणि दाखल्यावर नाव सुद्धा आईचं असतं, जेनेटिक आईचं लाईक असतं. बेबी ऑफ मिसेस XYZ असं. अच्छा. त्यामुळे प्रेक्षक हो, आपण पाहत आहोत की वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर आज आपल्याला डॉक्टर यशवंत माने हे मार्गदर्शन करतायत. सरोगसीचा पर्याय तुम्हाला निवडायचा असेल किंवा वंध्यत्वासंदर्भात कुठल्याही अडचणी किंवा उपचार जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला अवश्य भेट द्या आणि डॉक्टर माने सरांचा अवश्य सल्ला घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे ब्रेकची. पाहत रहा साम TV. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि आज आपण वंध्यत्वावर बोलू काही या विषयावर चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर माने. डॉक्टर, आपण नेहमी बघतो की सरोगसीचा जेव्हा विचार केला जातो किंवा इतर पद्धतीची उपचार पद्धती घेतली जाते ज्या वेळेला मूल होत नाही अशा वेळेला जुळं होण्याची शक्यता असते, मग त्याविषयी काय सांगाल? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीची ही एक थोडी थोडं एक ड्रॉबॅक आहे, ते म्हणजे जुळं होण्याचं प्रमाण असतं. युजली आम्ही अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये आयदर डे 3 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो किंवा डे 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. बरं. तर डे 3च्या जेव्हा आपण गर्भ ट्रान्सफर करतो तेव्हा आम्ही मॅक्झिमम 3 गर्भ ट्रान्सफर करतो. अच्छा. किंवा डे 5चा जर केला तर मॅक्झिमम 2 गर्भ आपण ट्रान्सफर करतो. तर थेरॉटिकल पॉसिबिलिटी असते की ट्विन्स होण्याची शक्यता आहे. अगदी. सर, या पद्धतीने जर आपण सरोगेट मदरचा जर पर्याय निवडला तर यामध्ये त्या आईचे गुण हे त्या मुलामध्ये येऊ शकतात का? म्हणजे ज्या बाईनं सरोगसीचा निर्णय घेतलेला आहे त्या बाईचे गुण त्या बाळामध्ये उतरतात का? हा लोकांमध्ये खूप गैरसमज आहे की लाईक त्या सरोगेट मदरचे गुण बाळामध्ये येतील, ती सरोगेट मदर लाईक जे काय वाईट गुण, जी भीती असते जेनेटिक पेरेंट्सला तर ते बाळामध्ये येतील, असं अजिबात कधीच होत नाही. बाळाचे गुण हे जीन्स ठरवतं. बरं. आणि जीन्स जर बाळामध्ये जे जीन्स येतात ते त्या जेनेटिक आईचे आणि जेनेटिक फादरचे येतात. तर होणाऱ्या बाळामध्ये जे काही गुण आहेत ते हे जेनेटिक पेरेंटचेच असणार. सरोगेट मदरचे कोणतेही गुण बाळामध्ये येत नसतात. येत नाही. सर, अथर्व इन्फर्टिलिटीचं स्वतःचं असं राज्यातलं पहिलं सरोगेट हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलचे फायदे काय तुम्ही नेमके सांगाल? हॉस्टेलचे फायदे हे आहेत जे एम्ब्रिओ ट्रान्सफर केल्यापासून, जेव्हा सरोगेटमध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तेव्हापासून ते डिलिव्हरीपर्यंत आमच्याकडे सरोगेट हॉस्टेलमध्ये त्या सरोगेट मदरचं व्यवस्थित आराम करते की नाही, औषधे वेळेवर घेते की नाही, त्याची वेळोवेळी तपासण्या होतात, त्याचं वेळोवेळी मानसिक प्लस सायकोलॉजिकल काउन्सिलिंग होतं, डायटरी काउन्सिलिंग होतं आणि वेळोवेळी लागणाऱ्या टेस्ट आहेत हे हॉस्टेलला राहून केलं जातं. प्लस 24 आवर्स लाईक डॉक्टर्स अवेलेबल असतात, नर्सेस अवेलेबल असतात आणि कुठे काय कधी कॉम्प्लिकेशन आलं किंवा काय प्रॉब्लेम झाला तर इमिडिएटली ते मॅनेज केलं जातं. आणि त्यासाठी मग सरोगेट मदरला 9 महिने तिथेच राहावं लागतं? हो, 9 महिने अथर्व इन्फर्टिलिटी सेंटरमध्ये सरोगेट हॉस्टेलमध्येच ती सरोगेट मदर राहते, राईट फ्रॉम एम्ब्रिओ ट्रान्सफर टिल डिलिव्हरीपर्यंत. अच्छा. आणि आमची जबाबदारी आहे की पूर्ण 9 महिने तिची काळजी घेणे, ती व्यवस्थित बाळाची वाढ होते की नाही, काय प्रॉब्लेम येत आहेत की नाही, आणि इक्वली सरोगेट मदरची पण हेल्थ इम्पॉर्टंट आहे. बरोबर. लाईक तिचे पण ब्लड प्रेशर, शुगर लेवल्स मॅनेज करणं, बाळाची वाढ कशी होते ती बघणं. बरोबर. आणि हे करून हॉस्टेलला राहिल्यामुळे लाईक आमचं दररोज तिच्याशी कॉन्टॅक्ट राऊंड होतो, दररोज चेकअप होतात आणि काय प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम अर्ली पिकअप केले जातात आणि ट्रीटमेंट आपल्याला त्वरित करता येते. बरोबर. डॉक्टर, सरोगसी हा तसा आपण म्हणतो ना सगळ्यांना माहिती असलेला पण तरीसुद्धा त्यामध्ये काही गैरसमज वगैरे आहेत. त्यामध्ये सर्वांच्या मनातला एक प्रश्न असा असतो की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बाळाचा DNA
हा मूळ आई वडिलांचा असतो का कसं त्याविषयी सांगाल? फाईन. जो बाळाचा DNA जो आहे तो जेनेटिक मदरचाच असतो. अच्छा. बाळाचा DNA जरी सरोगेट मदरमध्ये आपण बाळ वाढवलं असेल तर त्याच्या बाळाच्या DNA मध्ये कसलाही चेंज होत नाही. बाळाचा DNA 100% जेनेटिक मदर आणि जेनेटिक फादरशीच मॅच होतो. बरोबर. अनेकदा सरोगसीचा पर्याय जेव्हा स्वीकारला जातो तर तुम्ही मगाशी म्हणालात तसं कमर्शियल सरोगेट मदरचा पर्याय स्वीकारला जातो. पण नात्यातली किंवा एखाद्या आपण म्हणतो ना आपला परिवार असतो त्यातली एखादी जी स्त्री आहे ती सरोगेट मदरचा पर्याय ठरू शकते का? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आता हळूहळू कमर्शियल सरोगसी बॅन करायचं आहे आणि अच्छा. दे वॉन्ट टू प्रमोट अलोस्ट्रिक सरोगसी, ज्याला आपण नात्यातली सरोगसी म्हणतो. लाईक एक जेनेटिक मदर आहे, तिची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल किंवा घरातली वहिनी असेल, तर अशामध्ये सरोगसी प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इंटरेस्टेड आहे. अच्छा. तर मग अशा केसेसमध्ये मग ह्यांचे एम्ब्रिओ त्या जेनेटिक पेरेंट्सचे एम्ब्रिओ तयार करून आपल्याला फॅमिली मेंबर्समध्येच आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करून ही अलोस्ट्रिक सरोगसी प्रमोट करता येतं. बरोबर. डॉक्टर, आपल्या भारताचा जर विचार केला तर एखादा परदेशी नागरिक किंवा ज्याचं भारतीय नागरिकत्व नाही अशा व्यक्तीला सरोगसीचा पर्याय स्वीकारता येईल का भारतामध्ये आणि त्याला तसे उपचार मिळतात का? अनफॉर्च्युनेटली सध्याच्या लॉनुसार मागच्या 8-10 वर्षामध्ये रूल्स चेंज झालेले आहेत. जे NRI कपल आहेत किंवा जे नॉन रेसिडेंट इंडियन्स आहेत त्यांना इंडियामध्ये येऊन सरोगसी करता येत नाही. अच्छा. फक्त इंडियन पासपोर्ट होल्डरलाच सरोगसी करता येते. अच्छा. म्हणजे जर त्यांना भारतीय नागरिकत्व असेल किंवा जर पूर्ण मूळ भारताचे नागरिक असतील त्यांना सरोगसीचा पर्याय निवडता येतो. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा माझ्या मनामध्ये येतो की आपण अनेकदा बघतो की सरोगसी करायची आहे तर मग हे आपल्याला कधी कळू शकतं की जेव्हा आपल्याला गर्भधारणा होत नाही किंवा काय, पण मग त्यानंतर डॉक्टर आपण स्वतःच्या जजमेंटनुसार सांगू शकतात का त्या दाम्पत्याला? मग ती एक स्टेज कधी असते की ज्यावेळेला डॉक्टर स्वतः सरोगसीचा पर्याय सांगतात? काही केसेसमध्ये आपल्याला फर्स्ट अटेम्प्टमध्ये सांगता येतं की नाही, तुम्हाला गो फॉर सरोगसी. हा किंवा सरोगसी हा एकमेव ऑप्शन आहे. पण काही केसेसमध्ये लाईक रिपीटेड IVF करून आपल्याला जर प्रेग्नन्सी राहत नसेल, काय कपलमध्ये मदर्समध्ये तर आम्ही 8-10 वेळेस IVF करून सर्व टेस्ट नॉर्मल असून इवन एरा नावाची टेस्ट करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा केसेसमध्ये आपल्याला सरोगसी सजेस्ट करावी लागते. पण काय मुलींना लाईक जन्मताच गर्भपिशवी नसेल हे फर्स्ट व्हिजिटमध्येच आपल्याला समजतं किंवा सेकंड व्हिजिटमध्ये समजतं किंवा गर्भपिशवीमध्ये काय डिफॉर्मिटी आहे किंवा गर्भपिशवी आतून पूर्णपणे डॅमेज झालेली आहे. एस्पेशली इंडियामध्ये ट्युबरक्लोसिसचं प्रमाण खूप आहे. तर गर्भपिशवीतलं आतलं अस्तर पूर्णपणे डॅमेज झाला असेल त्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये ॲशरमॅन सिंड्रोम असं म्हणतो, जे अनरिपेरेबल ॲशरमॅन सिंड्रोम आहे. तर अशा केसेसमध्ये आपल्याला लगेचच सांगता येतं की तुम्हाला सरोगसी लागेल. आणि तुम्ही अथर्व इन्फर्टिलिटी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून सरोगसीद्वारे आतापर्यंत 100हून अधिक बाळांचा जन्म सक्सेसफुली यशस्वीरित्या केलेला आहे. त्यामुळे तो अनुभव कसा होता? अनुभव खूप छान असतो डेफिनेटली. दोन्ही जेनेटिक पेरेंट्सला पण आणि सरोगेटला पण. डेफिनेटली जेनेटिक पेरेंट्सला लाईक जे इम्पॉसिबल गोष्ट होती त्यांना, लाईक तिच्यामध्ये मातृत्वाचं सुख तिच्या आयुष्यामध्ये कधी मिळणार नव्हतं ते तिला मिळतं एक. प्लस जे पूर्ण 9 महिन्याचा प्रवास जो असतो तो खूप आनंददायी असतो. काय वेळेस अप्स अँड डाऊन्स येतात. कधी ती सरोगेट मदरचे काय कंप्लेंट्स असतात, ती हॉस्टेलमध्ये असते, तिच्या घरी प्रॉब्लेम्स असतात. अशा वेळेस मग आम्हाला त्यांना काउन्सिलिंग करून काय वेळेस आम्ही त्यांना घरी पाठवतो. आणि पूर्ण प्रवास जो आहे 9 महिन्याचा हा खूप मिक्स्ड इमोशनचा असतो. पण एकदा बाळ डिलिव्हर झाल्यानंतर ते जेनेटिक पेरेंटच्या हातात जेव्हा आम्ही बाळ देतो हा आनंद वेगळाच असतो. शब्दामध्ये लाईक बोलू शकत नाही किंवा रचना होऊ शकत नाही, एवढा छान अनुभव असतो. बरोबर. कुटुंबाला एका म्हणजे आपण म्हणतो वंध्यत्व असलेल्या माणसांना किंवा त्या दाम्पत्याला एक मुलाचं सुख देणं हे खूप मोठं काम तुम्ही करत आहात. पण डॉक्टर, या संपूर्ण कालखंडामध्ये गेल्या दशकभरामध्ये तुम्ही कार्यरत आहात. अथर्व इन्फर्टिलिटी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे कार्यरत आहे. यामध्ये कधी असा अनुभव आलेला आहे का की बाबा सरोगसी करताना काही वेळेला अडचणी आलेल्या आहेत आणि मग अशा वेळेला ती सिच्युएशन किंवा त्या अडचणींचा सामना तुम्ही कसा केला? अडचणी डेफिनेटली आलेल्या आहेत. प्रेग्नन्सी बऱ्याचशा वेळेस कंटिन्यू नाही होत
लाईक कधी कधी मिसकॅरेजेस होतात, काही केसेसमध्ये गर्भनलिकेमध्ये पण प्रेग्नन्सी राहिलेली आहे, काही केसेसमध्ये प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली आहे. अच्छा. तर अशा मेडिकल कॉम्प्लिकेशन्स लाईक अडचणी आलेल्या आहेत, नक्कीच आलेल्या आहेत. पण ते मेडिकली मॅनेज केलं आम्ही करतो. पण ह्याचं पूर्ण काउन्सिलिंग, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग प्लस मेडिकल काउन्सिलिंग हे जेनेटिक पेरेंट्सला आणि सरोगेटला दोघांनाही केलेलं असतं. अच्छा. त्यामुळे मेडिकल मॅनेजमेंट एवढं डिफिकल्ट येत नाही. पण डेफिनेटली फॉर द जेनेटिक मदर हे खूप सायकोलॉजिकल डिप्रेसिंग असतं आणि त्यांना असं प्रत्येकाला वाटतं की सरोगसी ट्रीटमेंट केली आणि हातात ते बाळ येतं. अनफॉर्च्युनेटली असं नाही होतं. डॉक्टर, आणखी एक असा प्रश्न मनामध्ये होतो की अनेकदा असं होतं की सरोगसीमध्ये जेव्हा आपण असतो आणि ज्या वेळेला सरोगेट आई ही बाळाला जन्म देते, मग अशा वेळेला ते बाळ लगेचच त्या आईपासून विलग केलं जातं आणि दाम्पत्याकडे सोपवलं जातं की कसं? हो, जेव्हा सरोगेट मदरची जेव्हा डिलिव्हरी होते ते बाळ इमिडिएटली आईकडे न देता पहिलं पिडियाट्रिशियन बघतात. पिडियाट्रिशियन मेडिकल चेकअप करतात, बाळाचं वगैरे वजन चेक करतात, बाळाची आयडेंटिटी चेक करतात आणि सगळं झाल्यानंतर मग ते बाळ जेनेटिक पेरेंटच्या हाती स्वाधीन करतो. अच्छा, अगदी नक्कीच. आणि अथर्व इन्फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे गेल्या दशकभरापासून अगदी सर्व पालकांना, ज्यांना मूल होत नाही अशा पालकांना एक पाल्याचं सुख देत आहेत, मुलाचं सुख देत आहेत आणि खूप मोठं काम सर आपण करत आहात. आणि वंध्यत्वावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये आपण खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. सरोगसी नेमकं कसं असतं, सरोगेट मदर आणि या सगळ्या संपूर्ण विषयाला तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद सर. कार्यक्रमात आपण आलात आणि त्याबद्दल मनापासून आभार. तर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाला इथेच थांबण्याची. पाहत रहा साम TV.